हा जो समोर सुंदरसा घाट दिसतोय तो आहे अनुस्कुरा घाट. इथून राजापूर जवळजवळ 2 किलोमीटर असेल. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे VS ट्रॅव्हल. तर मित्रांनो, आता सकाळचे 6 वाजले आहेत आणि आपण आता गावी जाण्यासाठी निघालो आहोत. आणि आपलं गाव आहे कोकणात, म्हणजेच राजापूरला. म्हणजेच इथून टोटल 350 किलोमीटरचं डिस्टन्स. बट जर आपण मुंबई गोवा हायवे यूज केला ना तरच हे डिस्टन्स 350 किलोमीटर असेल. आणि आपण जर बेंगलोर हायवे यूज केला तर हे डिस्टन्स 450 किलोमीटरचं असेल. बट तुम्हाला तर माहितीच आहे, मुंबई गोवा हायवेचं काम चालू होतं आणि अजून पण चालू आहे. त्यामुळे खूप ठिकाणी असे खूप मोठे मोठे खड्डे आहेत. म्हणून आपण गावी जाण्यासाठी फक्त बेंगलोर हायवेच यूज करतो. तर मंडळी, फायनली आपण पोहोचलो आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि वाजले सकाळचे 6:30. तुम्ही पाहू शकता, सकाळच्या टायमिंगला मुंबईमध्ये ट्रॅफिक खूप कमी असतं. त्यामुळे तुम्हाला जर कुठे बाहेर निघायचं असेल लवकर, मुंबईच्या बाहेर राईडला किंवा कुठेही, तर तुम्ही सकाळी लवकर निघून लवकर तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचू शकता. आणि हे खड्डे, काही ठिकाणी खूपच खड्डे आहेत. हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम असं दृश्य दिसतंय. आता सनराईज व्हायला चालू झालं आहे. आपला असा प्लॅनिंग असेल की संध्याकाळपर्यंत कसंही करून गावी टच व्हायचं आहे. आता थोड्याच वेळात सूर्योदय होईल, तो मी तुम्हाला दाखवेनच. तर मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सूर्योदय झाला आहे. बघा किती छान वाटतंय आणि खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे. तर मंडळी, फायनली आपण पोचलो आहे वाशी ब्रिजला आणि इथून 20 ते 25 मिनटं लागतील आपणाला पनवेलला पोहोचण्यासाठी. तर मंडळी, तुम्ही समोर पाहू शकता किती सुंदर असा ब्रिज आहे हा वाशीचा. आता आपण पोचलेलो आहोत कळंबोलीच्या ब्रिजला आणि ते चहा वगैरे पिऊन मग आपण पुढचा सफर चालू करूया. तर मंडळी, आता आपण पनवेलला पोहोचलेलो आहोत फायनली आणि सनराईज झालेला आहे. समोर पाहू शकता किती असा सुंदर असा रोड आहे आणि समोरचे जे दृश्य आहे ना मित्रांनो, ते मनाला एकदम भावून टाकतंय. आपण जेव्हा राईडला सकाळी निघतो ना, तेव्हा आपण हेच विचार करून निघतो की असं मनभावक दृश्य आपणाला दिसावं. आणि तुम्ही समोर पाहू शकता, आपण सकाळी लवकर निघालेल्याचा फायदा झाला आहे. असा हा पनवेलचा सुंदर असा सूर्योदय आपण काही सिनेमॅटिक शॉट्समध्ये कॅप्चर केला आहे, तो आपण पाहूया. तर मंडळी, आता आपण पनवेल सोडलो आहे आणि इथून लोणावळा तरी 40 ते 50 किलोमीटरवर असेल. फायनली आपण पोचलो आहोत खंडाळा घाटात आणि हा घाट खूपच सुंदर असा घाट, मुंबई आणि पुण्याला जोडणारा हा घाट असा खूप सुंदर. आणि मला या घाटात बाईक चालवण्यासाठी खूपच छान वाटतं. विकेंडला खूप सारे रायडर्स इकडे बाईक रायडिंग करण्यासाठी येतात, कारण हा रस्ता खूप छान आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे खूपच नागमोडी वळणे आहेत, त्यामुळे बाईक रायडिंग करण्यासाठी हा रस्ता खूपच थ्रिलिंग असा आहे आणि त्यामुळे लोकांना इकडे बाईक राईड करायला खूप छान वाटतं. म्हणून विकेंडला इकडे खूपच बाईक रायडर्स असतात. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे विकेंडला टुरिस्ट लोक इकडे खूपच गर्दी करतात. जर तुम्ही विकेंडला इकडे आलात ना तर तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे किती सारी लोक, म्हणजे मुंबई पुण्याहून खूप सारे टुरिस्ट इकडे येतात
लोणावळ्याला. तर आपला आजचा प्लॅन असा असणार आहे की आता आपण पोचलो लोणावळा, तर इथून आपल्याला जायचं आहे पुणे आणि त्यानंतर सातारा. साताऱ्यानंतर आपण कराडला पोचू आणि तिथून मुंबई बेंगलोर हायवेला बाय बाय करत आपण अनुस्कुरापर्यंत जाऊ आणि या सुंदर अशा अनुस्कुरा घाटातून आपण कोकणात उतरू. आणि माझा असा प्रयत्न असेल की संध्याकाळी सनसेटच्या आधी तरी घरी पोचावे, कारण मग लेट झालं तर मग बॉडी खूप टायर्ड होते. 450 किलोमीटर जेवढे इझी दिसतात तेवढे असत नाहीत. त्यामुळे माझा असा प्लॅनिंग आहे की लवकरात लवकर राईड संपवून आपण आपल्या घरी पोचावं. फायनली आपण पोचलो आहोत पुण्याला. तर पुण्याच्या नंतर पुढे सातारा येईल आणि साताऱ्याच्या नंतर कराड. आणि बघा हा आहे पुण्याचा हायवे. तर मंडळी आपल्याला इथून कराडला पोचण्यासाठी 2 तास लागते, कारण 185 किलोमीटर आहे इथून. तर मित्रांनो, मी गावी जाण्यासाठी हा रोड यूज करण्याचं कारण असं आहे की तुम्ही पाहू शकता किती चांगली कंडिशन आहे या रोडची. आणि आपण जरी सकाळी 6 वाजता निघालो तरीसुद्धा संध्याकाळी 6च्या आधी आपण राजापूरला पोचतो. म्हणजेच 12 तासाच्या आत आपण 450 किलोमीटर कंप्लीट करू शकतो. तर मंडळी फायनली आपण पोचलो आहोत कराडला आणि आता वाजले दुपारचे 12. म्हणजेच आता इथे आपण लंच करून मग पुढचा प्रवास सुरू करू. तर बघूया एखादं चांगलंसं हॉटेल आणि तिथे मग लंचसाठी थांबू. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत कराडवरून आणि इथून जवळजवळ 7 किलोमीटर नंतर आपल्याला राईड घ्यायचा. म्हणजेच 7 किलोमीटर नंतर आपण या बेंगलोर हायवेला एक्झिट करू आणि मग अनुस्कुराच्या दिशेने आपली वाटचाल चालू करू. तर मित्रांनो, फायनली आपण बेंगलोर हायवेला एक्झिट केलं आहे. इथून मलकापूर जवळजवळ 53 किलोमीटर आहे आणि आपण मलकापूर मार्गे पुढे पुढे जात अनुस्कुरातून कोकणात उतरू. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता रोडची कंडिशन किती छान असा रोड आहे आणि त्यामुळेच आपणाला हा रोड खूप आवडतो. जर तुम्हाला मुंबईवरून कोकणामध्ये जायचं असेल तर मी तुम्हाला मुंबई गोवा हायवे कधीच सजेस्ट करणार नाही, कारण अजून त्या रोडचं काम चालू आहे आणि खूप खड्ड्यांमुळे मला तिकडे सेफ नाही वाटत, म्हणून मी हाच रोड यूज करतो. तर तुम्ही पण हाच रोड यूज करा, कारण तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रोड आहे समोर. आणि या रोडला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे टर्निंग्स पण आहेत. तर बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा किती छान असा रोड आहे. त्यामुळेच मुंबईवरून येणारे खूप सारे लोक या रोडचाच यूज करतात. आणि आता मुंबई गोवा हायवेचं काम चालू असल्यामुळे मुंबईवरून येणारे 90% लोक याच रोडने कोकणामध्ये जातात किंवा गोव्याला पण जातात.
तर मंडई आता वाजले संध्याकाळचे 3, म्हणजेच इथून आता 35 किलोमीटरवर अनुस्कुरा घाट दाखवतोय. म्हणजेच आपण 5 वाजेपर्यंत अनुस्कुरा घाटात असू शकतो. तर मंडई, हा जो समोर सुंदरसा घाट दिसतोय तो आहे अनुस्कुरा घाट. आणि बघा, रोड खूप छान बनवला आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो इकडे तेव्हा या रोडचं काम चालू होतं. बट हा घाट खूपच सुंदर आहे. आणि पहा, छोटा रस्ता आहे, एका टायमिंगला 2 गाड्या मुश्किलीने पास होतील. सुंदर असं दृश्य दिसतंय. याच्यावरती आहे तो कोल्हापूर आणि खाली आपला कोकण चालू होतो. आणि आता आपण कोकणात उतरलेलो आहोत फायनली. इथून माझं घर 50 किलोमीटर्स. या घाटाचं सौंदर्य बघा. तर मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत राजापूरमध्ये, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी. आणि इथून राजापूर जवळजवळ 2 किलोमीटर असेल. आणि वाजले आहे संध्याकाळचे 5:30. म्हणजे जो आपण प्लॅनिंग केला होता ना, त्या प्लॅनिंगमध्ये आपण राजापूरला पोचलो. आणि राजापूरवरून माझं गाव फक्त 18 किलोमीटर म्हणजे 18 किलोमीटरवर आहे. ही आहे आपली बाईक. आणि आपण फायनली 500 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. खूप छान वाटतं आहे बाईक चालवायला पण. हा रस्ता बघा मंडळी, हा राजापूरपासून पुढे किंवा गोव्यावरून येताना पुढे, राजापूरच्या पुढे चिपळूणपर्यंत हा रस्ता खूप छान बनवला आहे. बट चिपळूणच्या पुढे जाऊन थोडासा प्रॉब्लेम चालू होतो. म्हणजेच कुठे कुठे मोठे मोठे खड्डे आहेत. तर हा मुंबई गोवा हायवे जेव्हा पूर्णपणे बनेल तेव्हा आपण आपली गाडी मुंबई गोवा हायवेने घेऊन येऊ. आतासाठी आपल्यासाठी हा बेंगलोर हायवेने इकडे येणं सही आहे. राजापूर सिटीमध्ये आपण एंटर करतो आहे. आणि हे आपलं खूप जवळचं असं ठिकाण. म्हणजेच 12th मी या राजापूरमध्येच होतो. त्यामुळे खूपच जवळच, मनाच्या खूप जवळ आहे. खूप छान वाटतं. आपली हिमालयन घेऊन आपण राजापूरमध्ये आलो. आणि इथून माझं जे गाव आहे सोलगाव ते फक्त 18 किलोमीटरवर आहे. तर आपल्याला 20 ते 25 मिनटं लागतील. आणि पुढे येईल तो आता जव्हार चौक. अर्जुना नदीच्या बाजूला असलेलं एक सुंदर असं शहर राजापूर. आता राजापूरमध्ये पहिल्यासारखं क्राऊड येत नाही, कारण खूप ठिकाणी आता कॉलेजेस झाले आहेत. पहिल्यांदा आमच्या टायमिंगला फक्त राजापूरमध्येच कॉलेज होते. आता गावागावातून कॉलेजेस झाले, त्यामुळे इकडे क्राऊड खूपच कमी झाले. आणि हा समोर जो दिसतोय तो आहे जव्हार चौक.
ही अर्जुना नदी तुम्ही पाहू. तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या गावी आणि 450 किलोमीटरचा अमेझिंग असा प्रवास आपल्याला आहे. चला तर मग डायरेक्ट आपण भेटूया आपल्या घरीच. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर फायनली आपण पोचलो आहे कोकणात, म्हणजेच माझ्या गावी. आपण सकाळी निघालो होतो 6ला आणि इकडे पोचेपर्यंत आपल्याला संध्याकाळचे 6 वाजले. म्हणजेच 12 तासामध्ये आपण टोटल 450 किलोमीटरचा प्रवास केला आहे. आणि तुम्ही बघू शकता माझं गाव इकडे किती सुंदर. हे माझं घर आहे आणि माझ्या घराच्या समोर ही फुलझाडे आणि हे पाहू शकता किती मोठी चिंच आहे घराच्या समोर. आणि बघा कोकणामध्ये गावं कशी असतात. खूप सुंदर असं वातावरण आहे कोकणामध्ये. तर मंडळी आपला कोकणामध्ये येऊन असा प्लॅनिंग झाला आहे की इथे 2 दिवस राहून मग मुंबईला जात असताना आपण कोकण कोस्टल मार्गातच जाऊ. म्हणजेच ती आपली एक सुंदर अशी राईड पण होईल आणि खूप चांगले चांगले प्लेसेस पण पाहायला मिळतील. कारण मी अजूनपर्यंत कोकण कोस्टल राईड कधीच केली नाही. मी कोकणातला असूनसुद्धा कधीच कोकण कोस्टल राईड किंवा त्या रोडला कधी गेलोच नाही. त्यामुळे मला पण थोडी उत्सुकता आहे. कोकण कोस्टल राईडबद्दलचे अपडेट्स मी आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये देणारच आहे. आणि मी आपला व्लॉग इथेच संपवतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही बघा कोकणातले थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स.